दिवस आपण ही दिवाळी का साजरी करतो? तर हे माहीत असणं सर्वांना गरजेचं आहे. आपल्याला माहिती असेल तरच ही माहिती आपण आपल्या मुलांना सांगू शकतो आणि ती मुलं त्यांच्या पुढच्या पिढीला. त्यामुळं याचे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आमच्या कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष या YouTube चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला पुढची माहिती ही निश्चितच मिळेल. सर आलेले दिसतायत. नमस्कार सर. नमस्कार. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हो, तुम्हाला पण सर्वांना हो, आज शुभेच्छा. आम्ही उत्सुक आहोत लक्ष्मी पूजेबद्दल माहिती आपण दरवर्षी करतोच, पण ती कितपत बरोबर आहे यात तज्ञ मंडळी तुम्ही म्हणूनच तुम्हाला बोलवलं आहे. आज सगळे आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. तर आपण सुरू करायला हरकत नाहीये सर. हो, काही हरकत नाही. दीक्षित सर, जय नमस्कार. श्रीराम. जय श्रीराम. तुम्हाला तुमच्या परिवारास हा. माझ्यातर्फे सुवर्ण सूत्रकर यांच्यातर्फे व मनीषा भावसार यांच्यातर्फे दिवाळीच्या हा. लाख लाख शुभेच्छा. तुमच्या हो. असं धर्म कार्य त्र्यंबकराज हातातून करून घेऊ ही त्या त्र्यंबकराजाची चरणी माझी प्रार्थना. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. तुम्ही परवानगी दिली की आम्ही सुरुवात करू. नमस्कार. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन या ग्रुप तर्फे आज अतिशय महत्वाचे व्याख्यान देण्यासाठी त्र्यंबकेश्वरावरून श्री दीक्षित सर उपस्थित झालेले आहेत. मागच्या वेळेला दीक्षित सरांनी देवी महात्म्य याच्यावर व्याख्यान दिलं होतं. दीक्षित सरांची ओळख धर्म एखाद्या धर्म याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते त्यांचा सल्ला जे काय ज्ञानी आहेत त्यांचा सल्ला घेतात. असे हे ज्ञानवंत आणि गुणवंत त्र्यंबकेश्वराच्या सानिध्यात रमलेले दीक्षित सर आहेत. दीक्षित सरांचा आध्यात्मिक अभ्यास अतिशय चांगला आहे. विविध पुस्तकं त्यांनी आध्यात्मिकवर लिहिलेली आहेत. तसेच याज्ञिके सुद्धा त्यांचा हातखंडा कोणी धरणार नाही. असे हे आज आपल्याला लाभलेले राजेश दीक्षित सर आहेत. दीक्षित सर, तुमचं या भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन या ग्रुप तर्फे तुमचं स्वहर्ष स्वागत करत आहे. तुम्ही आता व्याख्यानाला सुरुवात करू शकता. धन्यवाद. श्री गणेशाय नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. आणि आज हे झूम मीटिंग ठेवल्याबद्दल आयोजकांचेही खूप खूप आभार. या निमित्ताने सर्व ज्योतिर्विदांशी संवाद साधण्याचा जी संधी तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप आभार प्रकट करतो आणि विषयाकडे वळतो. आजचा विषय आहे लक्ष्मी पूजन, लक्ष्मी उपासना. यावरती मी बोलणार आहे. आता त्याचं निमित्त म्हणजे दीपावली आहे. दीपावली हा आपल्या धर्मातील सर्वात महत्वाचा सण म्हणता येईल असा एक सण आहे. काही शास्त्रकारांच्या मते ही दीपावली 5 दिवसांची आहे. काही शास्त्रकारांच्या मते 3 दिवसांची आहे. आता 5 दिवसांची दीपावली किंवा त्याच्यापेक्षा मोठी दीपावली म्हणजे रमा एकादशी पासून जी सुरू होते मोठी दीपावली, त्याचा वसुबारस, धनतेरस, त्यानंतर नरक चतुर्दशी, अमावस्या, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज ही संपूर्ण मोठी दीपावली. 5 दिवसाची दीपावली धनतेरस, नरक चतुर्दशी, अमावस्या, पाडवा, यमद्वितीया ही मुख्यतः मानली जाते. आणि काही त्या पुढच्या यमद्वितीयेला आणि नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी म्हणतात आणि त्याच्या पुढच्या दिवसांना मोठी दिवाळी म्हणतात. ती 3च दिवसाची असते. नरक चतुर्दशी, दीपावली
म्हणजे अमावस्या, लक्ष्मीपूजन आणि पाडवा, नव संवत्सराचा आरंभ, विक्रम संवताचा. असे दीपावलीच्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळा उत्सव आणि वेगवेगळे रिच्युअल्स म्हणजे धार्मिक विधी करण्याच्या पद्धती आपल्याला संपूर्ण भारतामध्ये दिसून येतात. या सणाच्या अंगभूत मध्यवर्ती स्थान हे अमावस्येच्या लक्ष्मी पूजनाला दिलं जातं. त्यालाच मोठी दिवाळी सुद्धा म्हणतात. किंबहुना उत्तर भारतामध्ये तर दिवाळी किंवा दीपावली म्हणजे फक्त लक्ष्मीपूजन इतकंच अध्यारूत घेतलं जातं. प्रत्यक्षामध्ये तसं नाही. या सणाचं आणि यामध्ये होणाऱ्या धार्मिक विधींचं महत्व अपरंपार आहे. याला सुरुवात कशी होते तर कन्यागतामध्ये, कन्यागत म्हणजे सूर्य कन्या राशीचा येतो. आता मी हे ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक बसलेले आहेत म्हणून मी त्या दृष्टीने आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक बसलेले आहे असं समजून मी बोलतोय. त्याच्यामुळे जर या संज्ञांचा सर्वसाधारण व्यक्तीला जर अंदाज आला नाही किंवा कळालं नाही तर त्यांनी नंतर त्या संज्ञा समजावून घ्यायच्या आहे. हा, मी सर्व दैवज्ञान समोर बोलतोय असं समजून मी बोलतोय. तर दिवाळी आणि लक्ष्मीपूजन हा एक अन्योन्य संबंध आहे आणि दरवर्षी, मागच्या वर्षी याच्यावरनं खूप वाद झाला होता. तर हे लक्ष्मीपूजन केव्हा करावं, कसं करावं, लक्ष्मीपूजनाचं महत्व काय आणि लक्ष्मीपूजन म्हणजे नेमकं काय, यांनी काय साध्य होणार, हे प्रश्न आपण विचारात घेणार आहोत आज. तर अमावस्येच्या दिवशी म्हणजे अश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करणं हे अत्यंत या दीपावली सणाचा महत्वाचा एक उद्देश आहे. कन्यागत म्हणजे सूर्य कन्या राशीचा होतो. त्यावेळेस आपले पितृदेवता, आपले मृत पूर्वज आपल्या घरी येत असतात असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. आणि मग आपण त्याच्या निमित्त पितृपक्ष पाळतो कन्यागतामध्ये. आणि आपले वडील ज्या तिथीला गेलेले आहेत त्या तिथीला सर्व पितरांचं मिळून एकंदरीत सर्वांचं पिंडप्रदान, श्राद्ध, तर्पण करतो. याला महालय श्राद्ध असं म्हणतात. या महालय श्राद्धामध्ये आलयामध्ये, गृहामध्ये आलेले जे पितृ आहेत त्यांची जाण्याची जी वेळ असते ती तुलागत संपल्यानंतर म्हणजे कन्यागत आणि तुलागत संपल्यानंतर यमद्वितीयेच्या दिवशी ते परत पितृलोकात जातात. म्हणून त्या दिवशी यमद्वितीयेला यम आणि यमी या देवतांचं पूजन केलं जातं. हा, त्या यमानी म्हणजे ते यमीनी भावाचं स्वागत करायचं असतं यमाचं घरी विवाहित बहिणीनी. आणि आपला हा रक्षण करता आहे, आपला भाऊ आहे, आपल्या धर्माचं रक्षण केलेलं आहे यांनी, या भावनेनी त्याला अभ्यंग स्नान करून जेवू घातलं जातं, त्याला ओवाळलं जातं. आणि मग त्या दिवशी फटाके वगैरे फोडून आपण पितरांना रस्ता दाखवतो, त्यांच्यासाठी दिवा लावतो. तर ही दीपमालिका सुरुवात जी होत असते ही तशी वसुबारसेपासूनच सुरुवात होत असते. आपण गोठ्यामध्ये दिवा लावतो, पहिल्यांदा गाई वासराचं पूजन करतो. धनतेरस म्हणजे त्रयोदशीला प्रदोष काळामध्ये कुबेराचं पूजन करतात, धन्वंतरीचं पूजन करतात. आपल्या घरी आलेल्या धान्याचं जे नवधान्य आपण नवरात्रामध्ये घरी आणलं असतं, कोजागिरी पौर्णिमेला त्याचा नैवेद्य देवीला दाखवलेला असतो. नवान्न प्राशन ची ती असते, देवतांना नैवेद्य दाखवून आणि मग ते धान्याच्या राशीचं पूजन करून धनतेरस पासून ते खायला सुरुवात करतात. तर ते धान्य लक्ष्मीचं पूजा सुद्धा कुबेराबरोबर आणि धन्वंतरी बरोबर आपण धनतेरस या दिवशी करत असतो प्रदोष काळामध्ये. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी प्रातः कालामध्ये किंवा त्याच्या अगोदर अरुणोदय काळामध्ये किंवा त्या अगोदर पंचपंचौषक कालापासून तो जो मुहूर्त सुरू होतो त्यामध्ये अभ्यंग स्नान करून आपण दिवा लावत असतो, श्रीकृष्णाची पूजा अर्चना करत असतो, देवतांचं पूजन करत असतो. अभ्यंग स्नान करून सकाळी देवदर्शन करतो आणि मग अमावस्या येते. अमावस्येच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला लक्ष्मी पूजनाची शास्त्राची आज्ञा आहे. गोवत्स द्वादशी ही 2 दिवशी प्रदोष व्यापिनी असता युग्म व्यापे करून पूर्वा घ्यावी असं निर्णय अमृतामध्ये सांगितलेला आहे. अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी 5 दिवस पूर्व रात्री मनुष्यास निरंजन विधी करावा. देव, ब्राह्मण, गायी, घोडे, ज्येष्ठ, कनिष्ठ सर्वांना प्रमुख स्त्रियांनी, घरातल्या प्रमुख स्त्रियांनी दिवे ओवाळायचे असतात अमावस्यापर्यंत, अमावस्यांत.
कार्तिक कृष्ण पक्षी त्रयोदशीस प्रदोष काळी घराबाहेर यमाला दीप द्यावा असं ज्योतिर्निबंधामध्ये नारदांनी सांगितलेलं आहे. निर्णयामृतात पण सांगितलंय, स्कंद पुराणात पण सांगितलेलं आहे. कार्तिक कृष्ण चतुर्दशीचे ठाई प्रभात काळी चंद्रोदयी तैलाभ्यंग दिनोदय इनोदय आणि विधुदय सूर्यास्तानंतर 3 मुहूर्त दिनमान रात्रीमान असं हेमाद्री सांगताय. मदन रत्न अरुणोदयाला मध्ये सांगतोय आणि स्मृती दर्पण मात्र चंद्र दिसत असताना हे अभ्यंग स्नान पहाटेच्या वेळेस करावं असं सांगतोय. त्याचप्रमाणे जे लक्ष्मीपूजन आहे त्या लक्ष्मीपूजनासाठी स्वाती नक्षत्र अत्यंत उक्त सांगितलेलं आहे. आणि अमावस्या आणि प्रतिपदा ही जर युग्म तिथी आली दोन्ही दिवस म्हणजे चतुर्दशी युक्त अमावस्या आणि अमावस्या युक्त प्रतिपदा, तर यापैकी अमावस्या युक्त प्रतिपदा घ्यावी. जर अमावस्या 3 प्रहरापर्यंत दुसऱ्या दिवशी असेल तर अमावस्या युक्त प्रतिपदा ही लक्ष्मी पूजनासाठी उक्त आहे असं अनेक शास्त्रकारांचं म्हणणं आहे. आणि सध्या आपण तेच आचारामध्ये आणतो. कारण पुष्कर पुराणामध्ये स्वाती नक्षत्रामध्ये सूर्य आणि चंद्रही स्वाती नक्षत्रात असेल तर अमावस्या 3 प्रहरात असेल तर ती अमावस्यायुक्त प्रतिपदा घ्यावी लक्ष्मी पूजनासाठी आणि प्रदोष काळामध्ये पूजा करावी असं सांगितलंय. पण प्रदोष काळापासून तर काही लोक मध्यरात्री सुद्धा लक्ष्मीचं पूजन करतात आणि काही लोकांकडे असा आचार आहे, कुलाचार आहे की प्रतिपदेला पहाटे ते पूजा करतात. तर हे तिन्ही आचाराचे लोक संतुष्ट होऊ शकतात अशा प्रकारे हा मुहूर्त धरला जातो. तर याचं जे पुरुषार्थ चिंतामणी या ग्रंथामध्ये जे वर्णन केलंय, जे आता सर्वसामान्यांना सर्वमान्य झालंय, कारण मागच्या वर्षी याच्यावर भरपूर वादविवाद झालेला आहे लक्ष्मीपूजनावर. तर पुरुषार्थ चिंतामणी असं म्हणतंय की पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असेल आणि दुसऱ्या दिवशी 3 प्रहराहून अधिक अमावस्येची व्याप्ती असेल तर अमावस्येपेक्षा प्रतिपदा अधिक असल्यास लक्ष्मी पूजनाधिक दुसऱ्या दिवशी करावे. या मताने दोन्ही दिवस प्रदोषकाली व्याप्ती नसली तरीही दुसऱ्या दिवशी 3.5 प्रहरावरून अधिक अमावस्येची व्याप्ती असते म्हणून दुसरा दिवस म्हणजे परा ही म्हणजे अमावस्या युक्त प्रतिपदा ही परा आहे आणि चतुर्थी युक्त अमावस्या ही अगोदरची आहे. तर ही परा तिथी घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर ही परा तिथीच आता पण आपण 21 तारखेलाच लक्ष्मी पूजनासाठी योग्य दिवस आहे, स्वाती नक्षत्र नसलं तरी असं माझंही मत आहे. दात्यांनीही ते प्रकाशित केलेलं आहे आणि अनेक लोकांनी हे सांगितलंय. त्याचा श्लोक असा आहे, पूर्वत्रैव व्याप्तिरिति पक्षे परत्रयामत्र याधिक व्याप्ती दर्शे दर्शापेक्षया प्रतिपद वृद्धी सत्वे लक्ष्मी पूजनाधिकम परत्रैवेत्युक्ती युक्तम. म्हणजे ही परा घ्यावी, प्रतिपदा युक्त घ्यावी असंच पुरुषार्थ चिंतामणी आणि इतर ग्रंथकारांचं मत आहे. त्याच्यामुळे 21 तारखेला 20 तारखेपेक्षाही तुम्हाला लक्ष्मी पूजन करण्याचा मुहूर्त उत्तम मानला गेलेला आहे आणि तसंच पंचांगकर्त्यांनी दिलेला आहे. या बाबतीत कोणाला काही शंका असल्यानंतर माझं झाल्यानंतर मी त्याचं शंका निरसन करीन. हे झालं या वर्षीचं, कारण मागच्या वर्षी हा वाद झाला होता म्हणून या वर्षी त्याच्या संदर्भातले सर्व शास्त्रार्थ मी अगोदर तुम्हाला सांगून दिलेले आहे की फक्त प्रदोषातच पूजा करावी असं काही नाही. काही लोक मध्यरात्री करता, काही लोक उत्तर रात्री करता आणि ज्यांनी प्रतिपदेला पूर्वार्धामध्ये करण्याचा आचार आहे ते प्रतिपदेला पूर्वार्धामध्येही करता प्रातःकाली किंवा सूर्योदय उलटून गेल्यानंतरही प्रतिपदा लागल्यानंतर करता. असे सर्व प्रकारचे आचार आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे ही परा घ्यावी हे पुरुषार्थ चिंतामणीकारांचं मत हे हल्लीच्या काळामध्ये प्रचलित झालेलं आहे. फक्त प्रदोष काळातच ही पूजा केली पाहिजे असं काही नाही. आता ही पूजा म्हणजे नेमकं काय आहे, तर जी आद्याशक्ती म्हणजे शाक्त संप्रदायाशी याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. शक्ती हीच प्रधान आहे, जी जीवाचा कारण आहे. कुल आणि आकुल, कुलश शक्तिरिती प्रोक्तम अकुलम शिव उच्यते असं मत्स्येंद्रनाथांनी सांगितलंय की कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. तर शक्ती हीच
आद्य जननी आहे, आद्य माता आहे, विश्वाची क्रिएटिव्ह म्हणजे निर्माण करती आहे, ती पालन करती आहे आणि ती संहार करती आहे, अशी कल्पना आपल्या ऋषींनी केलेली आहे. त्या आद्य शक्तीच्या 3 कर्म उत्पत्ती स्थिती लय यांना अनुसरून, जसं ब्रह्मा विष्णू महेश आहे, त्या ब्रह्मा विष्णू महेशांना हीच आदिशक्ती निर्माण करून त्यांना कार्याला प्रवृत्त करते आणि ते कार्य करण्यासाठी कार्यशक्ती म्हणून त्यांच्या ठायी ती विद्यमान असते, म्हणून ते ईश्वरत्वाला प्राप्त झाले असं मानलं जातं. उदाहरणार्थ तुम्हाला एखादं घर बांधायचं असेल तर आपल्याकडे पैसा आहे, जमीन आहे, तरी आपण कोणाकडे जाणार? तर बिल्डरकडे नाही. अगोदर आपण आर्किटेक्टकडे किंवा इंजिनियरकडे जातो. कारण तो आर्किटेक्ट नकाशा बनवण्याचं शिकलेला असतो. इंजिनियर इमारत कशी बांधायची हे शिकलेला असतो. तर ज्ञान ही त्याची शक्ती असते. ज्ञानशक्तीशिवाय क्रिएटर होता येत नाही. क्रिएटिव्हिटीचं मागचं अधिष्ठान ही ज्ञानशक्ती आहे. तिला सरस्वती असं म्हटलंय. ती आदिशक्तीची सात्विक अशी शक्ती मानली जाते. जो सृष्टी चालवतो भगवान नारायण, सूर्यनारायण आपल्या ज्योतिषाचं आराध्य दैवत आहे. अनेक लोक प्रश्न विचारतात की एवढ्या लाखो किलोमीटर वरती हे ग्रह आहे, हे मानवी जीवनावरती कसं काय परिणाम करतात? तर त्यांना एका श्लोकामध्ये सर्वार्थ चिंतामणीकारांनी उत्तर दिलेलं आहे. अत्यंत सुंदर असा श्लोक आहे तो, सूर्याचा, नारायण प्रताप असं म्हणता येईल त्याला. यस्योदये जगदिदं प्रतिबोधमेती, याच्या उदयाबरोबर जग उदयमान होतं, जागृतीला येतं. मध्यस्थिते प्रसरती प्रकृती क्रियासु, जो मध्यावर असताना सृष्टीच्या सर्व कार्यांचा विकास झालेला असतो. आपण कोणत्याही ऑफिसमध्ये जा 12 वाजता, सगळीकडे काम चालू असतं. मध्यस्थिते प्रसरती प्रकृती क्रियासु, अंतस्थिते स्वपितीम चोच्छवसितैक मात्रम भानु सएष जयती प्रकट प्रभावः. तर जो अस्ताला गेल्यानंतर सर्व प्राणी मात्र झोपून जातात, फक्त निशाचर जागतात, पण ते सूर्योदयाबरोबर झोपतात. सूर्याच्या उदय आणि अस्तमान या क्रियांची प्राणी मात्रांचं जीवन, त्यांच्या शरीरातले सर्व हार्मोन्सची व्यवस्था, त्यांची जागृती, निद्रा, त्यांचे दैनंदिन कार्यक्रम सगळे त्याच्यानुसार होत असतात. मग कोण म्हणतं की ग्रहांचा परिणाम होत नाही? आपल्या चंद्राच्या प्रभावाचा परिणाम भरती आहोटीवर होतो आणि भरती आहोटीवर समुद्र किनाऱ्या माणसांचे सर्व व्यवहार अवलंबून असतात. म्हणजे चंद्राच्या आकर्षणाचा पृथ्वीच्या पाण्यावर परिणाम होतो, तसं जीवमात्रांवरती होतो. त्यांची वेळ बदलली जाते भक्ष्य शोधण्यासाठी जाण्याची, त्याचबरोबर इतर कर्माची वेळ सुद्धा बदलली जाते. निश्चितपणे ग्रहांचा मानवी जीवनावर, सर्व प्राणी मात्रांवर सृष्टीमध्ये परिणाम होत असतो. याला ज्योतिष म्हणतात. तर ज्योतिषांचा जो परिणाम असतो, तर काही विशिष्ट ग्रहयोग असताना विशिष्ट पूजन केलं, विशिष्ट स्वरूपात देवतांचं पूजन केलं तर ते अधिक लाभप्रद मानलं गेलेलं आहे. तर त्यापैकी नारायण, सृष्टी चालक सूर्यनारायण, विष्णू नारायण यांची जी शक्ती आहे तिला लक्ष्मी असं म्हणतात. तर ही लक्ष्मी आपल्या श्री सूक्तामध्ये सांगितलंय, वर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो माव. तर ही हिरण्य वर्णासारखी, सोन्यासारख्या वर्णाची असलेली, सोन्यामध्ये हिरण्यामध्ये राहणारी ही लक्ष्मी आहे. ही क्रियाशक्ती आहे. पहिली जर ज्ञानशक्ती आहे, आदिशक्तीचा एक भाग, तर दुसरी ही क्रियाशक्ती आहे. ही क्रियाशक्ती वाढत स्वतःही वाढते आणि नारायणाच्या विश्वालाही वाढवते, म्हणून तिला महालक्ष्मी ही संज्ञा आहे. उदाहरणार्थ, मी आज सोनं घेतलं आणि ते सोनं विकायला मी 2 महिन्यांनी गेलो तर मला पैसे जास्त मिळतात. मी तुमच्या पर्स मधली धनलक्ष्मी तुम्ही मला दिली, मी बँकेत ठेवली तर त्याच्यावर मला व्याज मिळतं. गृहलक्ष्मी म्हणजे पत्नी लग्न करताना जितक्या वजनाची असते, 20 वर्षांनी तितक्याच वजनाची नसते, कमी झालेली नसते, वाढलेली असते. जी तिच्या नारायणाचा म्हणजे घर चालवणारा नारायण हा तिचा पती, त्याची ही गृहलक्ष्मी, ही त्याचाही स्वतःही वाढते आणि आपल्या नारायणाचा संसारही वाढवते. एक बीज दिलं की पूर्ण रिप्लिका करून 9 महिन्यांनी ती त्याच्या ताब्यात देते. त्याप्रमाणे ही पृथ्वी सुद्धा महालक्ष्मी आहे. एक बीज टाकलं तर 100 करून देते.
स्वतःही वाढते आणि संसारालाही वाढवते. ती धान्य लक्ष्मी, ती धनलक्ष्मी, पृथ्वीच्या पोटामध्ये असलेले रत्न, अनेक मौल्यवान धातू, हे सर्व लक्ष्मी या संज्ञेला प्राप्त आहे. ही जर लक्ष्मी स्वतः वाढणारी आणि विश्वाला वाढवणारी, जगवणारी, पालन करणारी ही धान्य लक्ष्मी, धनलक्ष्मी, लक्ष्मी या अष्टलक्ष्मी जर नसत्या तर हा संसार चालला नसता. त्याचप्रमाणे काली ही डिस्ट्रॉयर म्हणजे शिवाची शक्ती आहे. काली जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत आपण शिव. काली निघून गेली की शव. मग घरचेच म्हणतात, हा लवकर जाळून टाका याला, हा काय वास येऊन राहिलाय. ती जोपर्यंत काली आपल्यामध्ये आहे तोपर्यंतच आपण शिव आहे, नंतर शव आहे. त्याच अशी ही 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 तामसी शक्ती आहे आदिशक्तीची. तिचं कामच आहे संहार करणे महाकालीचं. महालक्ष्मीचं पालन करणं हेच कार्य आहे. आणि सरस्वतीचं ज्ञानशक्ती निर्माण करणं हे कार्य आहे. उत्पत्ती स्थिती लय करणारी हे जे 3 रूप आहे आदिशक्तीचे, याच्यापैकी महालक्ष्मीचं पूजन हे श्रावण अश्विन अमावस्येला, प्रतिपदायुक्त अमावस्येला आपण करत असतो. प्रदोष काळापासून तर दुसऱ्या दिवशी रात्री पहाटेपर्यंत किंवा सूर्योदयानंतरही एखादी घटका त्या पूजनासाठी उक्त काळ मानला गेलेला आहे. ज्या ज्याप्रमाणे शास्त्रात रूढीरबली असी आपला कुलाचार कुलपरंपरा सांभाळून ज्याप्रमाणे ते विधी करण्याचा आपल्या आई वडील आजोबांनी शिकवलं असेल त्याप्रमाणे ती पूजन करावं. तर लक्ष्मीचं पूजन सुवर्णाच्या अलंकाराचं पूजन केलं तरी ते लक्ष्मीचं पूजन आहे. नोटाच्या बंडलचं पूजन केलं तरी ते पूजन आहे, कारण ते प्रतीक आहे. आणि लक्ष्मीची मूर्ती ही सुद्धा त्या शक्तीची प्रतीक आहे. उदाहरणार्थ तुमच्यामध्ये किती ज्ञान विज्ञान आहे, मला दाखवा बरं. मला पूजा करायची आहे तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीची, तुमच्यातल्या ज्ञानशक्तीची, ज्ञान विज्ञानाची. आपण असं दाखवू शकत नाही ना आपलं ज्ञान विज्ञान, आपली क्रिएटिव्हिटी. पण आपण जर एक मूर्ती बनवली त्याची, जे एक हातामध्ये वीणा आहे, एक हातामध्ये ज्ञानाचं प्रतीक पुस्तक आहे, एका याच्यात अक्षमाला आहे, त्या मूर्तीची पूजा केली तर ती सरस्वतीला मिळते म्हणे, त्या ज्ञानशक्तीला मिळते. त्यावेळेला मूर्ती हे प्रतीक होऊन जातं. मग त्याच्या मूर्ती शास्त्रामध्ये अनेक लक्षणं दिलेले आहेत. कोणत्या उद्देशासाठी लक्ष्मीचं कोणतं स्वरूप घ्यावं, तुम्हाला काय पाहिजे, काम्य काय आहे तुमचं, त्यानुसार ते लक्ष्मीच्या त्या स्वरूपाची पूजा तुम्ही करू शकता. जसं ते लक्ष्मीचं पूजा सरस्वतीची पूजा आपण त्या मूर्तीमध्ये करतो, तसं मूर्ती नसेल तर एक आपण पुस्तक घेतो, त्या पुस्तकाला हळदी कुंकू वाहिलं, फुल वाहिलं, तर ते पुस्तकाची पूजा नाहीये, ती त्याच्यात असलेल्या ज्ञानशक्तीची, सरस्वतीची, शारदेची पूजा मानली जाते. शाळेमध्ये आपण पाटीवरती एक आकृती काढतो सरस्वतीची आणि त्याची पूजा करतो. ती पाटीचं पूजन नाहीये. त्या पाठीची जी अधिष्ठाती देवता आहे, ज्याचं चित्र एका प्रतीकाच्या साह्याने आपण केलेलं आहे, ते त्या ज्ञानशक्तीची पूजा असते. त्याचप्रमाणे या विश्वाचं पालन करणाऱ्या जी या काही 8 शक्ती आहे, त्याला अष्टसिद्धी म्हणा, अष्टलक्ष्मी म्हणा, किंवा त्या ज्या पालन करणाऱ्या शक्ती आहे ज्याच्यामुळे हे जीवमात्राचं पालन होत आहे, हा, तर त्या शक्तींची पूजा करण्याला हा उक्त दिवस मानलेला आहे. म्हणून आपण त्या तत्वाची पूजा करत असतो. तर त्याच्यासाठी प्रतीक म्हणून धान्याची राशी घेतलेली असते, त्याच्यावरती कलश ठेवून त्याच्यावरती लक्ष्मीची प्रतिमा स्थापन केलेली असते, शंख ठेवलेला असतो, कारण अमृत मंथनातनं ती निघालेली आहे. धन्वंतरीची पूजा तर झाली धनतेरसच्या दिवशी, आता लक्ष्मीची पूजा आहे. हा, श्रीकृष्णाची म्हणजे विष्णूंची पूजा दोन्ही रूपामध्ये झाली 2 दिवस. तर ही लक्ष्मीची पूजा या दिवशी विशेष रूपाने धान्याच्या राशीच्या रूपामध्ये पण केली जाते. सुवर्ण अलंकार, सुवर्ण नाणे किंवा जुने नाणे तांब्याचे, पितळेचे, चांदीचे, ते सगळे आपण व्यवस्थित स्वच्छ करतो, त्याला अंघोळ घालतो आणि लक्ष्मीच्या प्रतिमेबरोबर आपल्या हिशोबांच्या वह्या, सरस्वती पूजन पण केलं जातं, काली पूजन पण केलं जातं. त्याला अन्नाचा एक भाग अर्पण केला जातो. जे अन्न आपण नैवेद्य दाखवतो आणि परत घेतो त्याला नैवेद्यम म्हणतात. आणि जे अन्न आपण देवासाठी सोडून देतो, त्याग करतो, समर्पण करतो, सॅक्रिफाईस करतो, त्याला बली म्हणतात. अनेक ठिकाणी पोळ्याचा बली सुद्धा देण्याची लक्ष्मी पूजनानंतरची पद्धत आहे. ही सर्व पद्धत वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असलेल्या आचाराप्रमाणे ती केली जाते. ही लक्ष्मी जी देवता आहे, ही लक्ष्मी देवताचं वर्णन अनेक शास्त्रकारांनी केलेलं आहे.
अनेक ग्रंथामध्ये केलेलं आहे. मार्कांडेय पुराणामध्ये आपलं दुर्गा सप्तशती नावाचा ग्रंथ आहे. त्या दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा लक्ष्मीची अत्यंत उत्तम रीतीने स्तुती केलेली आहे आणि ती चराचराची स्वामिनी आहे असं सांगितलेलं आहे. देवी प्रपन्नार्ती हरे प्रसीद प्रसीद मातर जगतोखिलस्य प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वम त्वमीश्वरी देवी चराचरस्य. असं चर आणि आचर यांच्या कणाकणामध्ये बसलेली जी शक्ती आहे आणि तीच सगळ्या ज्ञानी लोकांना सुद्धा चेतना देत असते. ती शक्ती आणि ही शक्ती काही वेगळी नाहीये. ज्ञानीनामपि चेतांसी देवी भगवती हिसा बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छती. तर अशी ही महामाया आहे. तीच ज्ञानी लोकांना च्या चेतनेला जागृत करते. ती सर्व मंगल मांगल्य आहे. ती सगळ्यांचं मंगल करणारी आहे. शिवे सर्वार्थ साधिके. ती बाह्य रूपात जरी शिवा असली तर अशा त्र्यंबक गौरीला नमस्कार करतो. ती नारायणी म्हणजे लक्ष्मी पण आहे आणि हेच स्वरूप आपण देवी गोदावरीला पण दिलेलं आहे. आपल्या इथे गोदा महात्म्य दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये हाच श्लोक त्यांनी गोदावरी पल्ला पण निर्माण केला गोदावरी देवीसाठी. तीच पालन पोषण करते. तिचं पाणी, तिच्या पाण्याने बनणारे पिकं, तिथले धातू, ह्याच्या सगळ्यामुळे आपण त्या काठावर राहणारे लोकांचं पालन ती नदी करते. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, सर्व मंगल मांगल्ये ब्राह्मी माहेश्वरी शुभे वैष्णवी त्र्यंबके देवी गोदावरी नमोस्तुते. तर याच्यामध्ये त्यांनी गोदावरीला एक प्रकारे लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे की ही लक्ष्मी आहे आणि हिचं आम्ही ध्यान करतो, पूजा करतो, अशा प्रकारे सांगितलेलं आहे त्यांनी. तर या वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान पण त्याच्यामध्ये दिलंय. कालिकेचं ध्यान दिलेलं आहे, तसं लक्ष्मीचं पण ध्यान दिलेलं आहे. तर लक्ष्मी जसं सरस्वतीच्या हातामध्ये वीणा असते, त्याच्यानंतर एक पोथी असते, त्याच्यानंतर एक अक्षमाला असते, तसं लक्ष्मी पण तिचं एक स्वरूप वर्णन केलेलं आहे आपल्या शास्त्रकारांनी. मार्कांडेय पुराणामध्ये अत्यंत उत्तम असं त्याचं ते पद्मावतीचं चिंतन केलेलं आहे. आणि ती कशी आहे तर ती समुद्र मंथनातनं प्रकट झालेली आहे आणि समुद्र मंथनातनं प्रकट झाल्यानंतर म्हणजे अनेक रत्न त्या समुद्राच्या तळाशी आहे, जे मंथन करून यांना मिळालेले, देवतांना मिळाले, असुरांनी जे देवता मंथन केलं त्याच्यानुसार मिळालेले आहे. ते या सरस्वतीचं ध्यान सर्व लोक करतात असं सांगितलेलं आहे आणि त्या सरस्वतीचं पूजन करावं असं पण अनेक ठिकाणी दिलेलं आहे. वैदिक काळापासून ही उपासना सुरू आहे आदिशक्तीची. शाक्तपंथ हा खूपच जुना आहे. या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असं तिच्याविषयी जे म्हटलं जातं, त्या लक्ष्मीचं पूजन आपण जुन्या नाण्यांचं पूजन करून, मूर्तीचं पूजन करून, त्या आणि त्या प्रतिमेचं पूजन करून करावं असं शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. मग मूर्तीपूजेचे काही नियम असतात, ते नियम पण आपण पाळले गेले पाहिजे. की ते असे कोणते नियम त्यांनी सांगितलेले आहेत की ते पूजेमध्ये पाळावे. तर जे देवीच्या पूजनासाठी म्हणजे शाक्तांसाठी जे नियम आहेत, तर ते नियमांना पंचमकारी साधकांना कोणताही मकार वर्जित नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांनी त्यांनी सात्विक, राजसी, तामसी, जसं तुमचं गुरु परंपरा आहे, जशी तुमची कुल परंपरा आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते पूजा करायची असते. तर त्या देवीचं स्वरूप कसं आहे, तर अक्षस्त्रक परशुम गदेशु कुलिशम पद्मम धनुक कुंडिकाम दंडम शक्तिमसिंच चर्म जलजम घंटाम सुराभाजनम शूलम पाश सुदर्शने च दधतीम हस्तै प्रसन्नाननाम सेवे सैरिभ मर्दिनी मिह महालक्ष्मीम सरोजस्थिता. तर सरोजस्थिता म्हणजे ती कमळामध्ये बसलेली आहे. एक धनाचा कुंभ आहे
तिच्या हातातनं धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी बाहेर पडते आहे. हा, आणि ती जगताची पालक देवता आहे. त्या पालक देवतेचं पूजन ह्या दिवशी करायचं असतं. प्रदोष काळापासून तर प्रतिपदेच्या सूर्योदयापर्यंत जो तुमच्या कुळ परंपरेनुसार नियम असेल, जसं तुम्हाला शिकवण असेल, त्याप्रमाणे ते द्रव्य सात्विक राजस तामस वापरून तुम्ही ती पूजा करू शकता. कोणाला वाटलं आपल्याला कुष्मांडाचा बली नाहीये द्यायचा पूजेनंतर, पायस अर्पण करायचंय, तुम्ही पायस अर्पण करू शकता. कोणी नारिकेल अर्पण करतात विशेष अर्घ्याच्या ठाई, ते सुद्धा दिलं जातं आणि ते फोडलं जातं. ते नारिकेल फोडणं पूजेच्या नंतर आणि अर्ध शेंडीकडचा भाग अर्पण करणे आणि अर्ध्या भागाचाच प्रसाद घेणे, हे सुद्धा एक बलिदानाचाच प्रयोग आचारामध्ये आपल्याला दिसून येतो. ह्या देवीची सर्वात उत्तम स्तुती एक सौंदर्य लहरी म्हणून शंकराचार्यांनी स्तोत्र रचलंय, कनकधारा स्तोत्र रचलंय. त्याच्यामध्ये ज्यांना इच्छुक असतील त्यांनी हे 2 स्तोत्र जरूर वाचावे. आज मी बोलणार आहे ते लक्ष्मीच्या स्त्री सूक्ताविषयी. ही 15-16 श्लोकांचं उत्तम असं स्तोत्र आहे. जसं पंचदशी आहे, कारण शाक्तांमध्ये 2 विद्या मानल्या गेल्या, एक हादी विद्या आणि एक कादी विद्या. हादी विद्या ही षोडशाक्षरी आहे, कारण देवी ही मंत्रमयी असते, देवता ही मंत्रमयी आहे. मंत्र हे अक्षरांनी बनतात. अक्षरांच्या ज्या मातृका असतात त्या मातृका आदिशक्तीचे प्रतीक आहे. तर त्याच्यापैकी पंचदशी म्हणजे 5 बीज मंत्र आहेत, त्याच्यामध्ये 15 बीज मंत्र आहे, म्हणून त्याला पंचदशी म्हणतात. आणि षोडशी म्हणजे 16 बीज मंत्र आहे. तर पंचदशी संसारी माणसांनी करावी आणि षोडशी ही हादी विद्या ही संन्याशांनी करावी, असा सर्वसाधारणपणे लोकांमध्ये प्रचार दिसतो किंवा तशी मान्यता दिसते. पण असं काही नाही. मी संसारी लोक पण षोडशीची उपासना करणारे दीक्षित पाहिलेले आहे. आणि कादी विद्या म्हणजे पंचदशी याची उपासना तर सर्व शाक्त करू शकतात. देवीला ते ज्ञानशक्ती असो, क्रियाशक्ती असो, अगर संहार करणारी महाकाली शक्ती असो, तिचं पूजा या स्वरूपामध्ये केली जाते श्रीयंत्राच्या द्वारे. आणि मग जसं जसं आपण ज्या पद्धतीने दीक्षित झालेलो आहे किंवा दीक्षा घेतलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ते लक्ष्मीपूजन करू शकता. तुम्ही विशिष्ट शाक्त दीक्षा घेतलेली नसेल तर आपल्या कुल परंपरेनुसार आपल्या वडिलांनी जसं केलेलं आहे आचार, त्या पद्धतीने त्या वेळेमध्ये तुम्ही हा आचार पूर्ण करू शकता. कारण प्रत्येकाच्या घरात, हिंदू लोकांच्या घरात सण साजरा करतात, एक पद्धती असते, त्याला कुलाचार म्हणतात. तर ते द्रव्य जे असतं ते आपापल्या कुलाचाराप्रमाणे घ्यावं. पण षोडश उपचार पूजा जरूर करावी. तर षोडश उपचार म्हणजे काय? देवीचं ध्यान करावं, आवाहन करावं, तिला आसन द्यावं, तिला पाद्य द्यावं, तिला अर्घ्य द्यावं, आचमन द्यावं, पंचामृताने स्नान घालावं, पंचामृतानंतर सुगंधी द्रव्याने उद्वर्तन स्नान घालावं, उद्वर्तन स्नानानंतर अभिषेक शुद्ध स्नान झालं, उद्वर्तन स्नान झालं की वस्त्र अर्पण करावे, आभूषण अर्पण करावे, त्यानंतर फुलमाळा अर्पण करावे, फुलं अर्पण करावे, अंगपूजा करावी सर्व, आणि मग धूप दीप नैवेद्य दाखवावा, आरती करावी, मंत्र पुष्पांजली करून देवीची स्तुती करून काहीतरी प्रार्थना करावी, तिच्याकडे काहीतरी मागावं आणि दिवस आनंदामध्ये घालावं. रात्री फटाके वाजवावे, रात्री जागरण करावं, घरामध्ये उत्तम वातावरण ठेवावं. याने लक्ष्मी प्रसन्न होते असं सांगितलेलं आहे. आणि आपल्या पूर्वजांनी जे काही सांगितलेलं आहे ते काही विशिष्ट त्यांच्या ज्ञानविज्ञानाच्या भूमिकेतनं सांगितलेलं आहे. वैदिक काळापासून श्रुती, स्मृती आणि पुराण या तिघांनीही हा सण या प्रकारे साजरा करावा असं त्याच्याविषयी उहापोह करून ठेवलेला आहे. तर धर्मसिंधू, निर्णय सिंधू नीट प्रकारे जर वाचले आपण तर वाद होण्याचा प्रसंग येत नाही आणि आपल्यालाही ती उपासना व्यवस्थित रीतीने कळते. तर आता आपण श्री सूक्ताकडे वळू. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो मावह. हे जातवेदा म्हणजे सर्वज्ञ. अग्नीला सुद्धा जातवेद म्हणतात, सर्वज्ञाला सुद्धा, त्या परमपुरुषाला सुद्धा जातवेद म्हणतात, अग्निदेव. तर सुवर्णाच्या रंगाची हिरण्यवर्णाम हरिणीम, चंचल आहे ती हरिणी सारखी, चंचल आहे. सोने चांदीचे हार अलंकार तिने धारण केलेले आहेत आणि ती चंद्रासारखी प्रसन्न कांती आहे तिची.
अशा स्वर्णमयी लक्ष्मी देवीचं आवाहन करण्यासाठी तो पहिला श्लोक आहे. ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनी. ये देवी, आमच्या या मनोमंडलामध्ये, आमच्या या स्थान जे दाखवलेलं आहे किंवा यंत्र तिथं ठेवलेलं आहे, त्या मूर्ती हे प्रकारचं यंत्रच असतं. तर ते यंत्राधिष्ठित हो देवी, त्याच्यामध्ये आवाहन करम. यस्याम हिरण्यम विद्येयम गामश्वम पुरुषाणाम अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रमोदिनीम. ज्या देवीच्या पुढे आणि मागे हत्ती घोडे असतात, तुम्ही लक्ष्मीचं चित्र पाहिलं असत. हत्ती असं सोंडेतनं हे उडवतोय, गजांत लक्ष्मी. हा, ती अश्व वारी पशु देते, पशुधान्य देते आपल्याला. धन धान्य पशु हे सुद्धा संपत्ती मानलेली आर्यांनी. आपल्या घरातले पशु जे आपल्या संपत्तीमध्ये वृद्धी करता, उत्तम प्रकारचं दूध देतात, त्या दुधापासून आपण दही बनवतो, तूप बनवतो, लोणी बनवतो. हे सगळं खाऊन आपण पुष्ट होतो. तर ती तुष्टी करी अशी ती लक्ष्मी आहे, तीच पालन करते. तर तिची स्तुती केलेली आहे. चंद्राम प्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टाम उदाराम ताम पद्मिनीमीम शरणमहम प्रपद्ये. त्या लक्ष्मीला शरण जायला सांगितले. अलक्ष्मीर नश्यताम ऋणे, अलक्ष्मी नष्ट होऊन जाओ, ही उत्तम सात्विक लक्ष्मी माझ्या घरामध्ये येऊ, माझ्या घरातली अवदसा अलक्ष्मी दूर जाओ, अशा प्रकारची प्रार्थना त्याच्यामध्ये केलेली आहे की अलक्ष्मी दूर जाओ आणि लक्ष्मी माझ्या घरामध्ये येऊ. लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिच्याकडे ती प्रार्थना आपण श्रीसूक्ताच्या द्वारे करत असतो. आदित्य वर्णे तपसोधि जातो वनस्पतिस्तव वृक्षोथ बिल्वा तस्य फलानि तपसा नुदंतु मायांतरायाश्च बाह्य अलक्ष्मी. ही अंतर्बाह्य राहणारी जी महालक्ष्मी आहे, तर ती श्रेष्ठ बिल्व वृक्षाच्या ठाई पण राहत असते. बिल्व वृक्षाचं पूजन करून नुसतं त्याच्या खाली जरी या श्रीसूक्ताचे पाठ केले तरी तात्काळ आपली जर काही धनाची आकांक्षा असेल तर ती पूर्ण होते, असं शास्त्रकारांचं म्हणणं आहे. की बिल्वाच्या छायेमध्ये, बिल्व वृक्षाच्या छायेत जर तुम्ही याचं अनुष्ठान केलं तर हे म्हणजे शतगुणित फल देणारं स्तोत्र होतं. आणि तुमची जी काही आकांक्षा असेल, गंधद्वाराम दुरादर्शाम नित्य पुष्टांकरीशिनी ईश्वरीम सर्वभूतानाम तामिहोपवये श्रियम. तर ती ते श्रेय देते. आणि मनापासून जर तिची उपासना केली, संकल्पाची सिद्धी करणारी, वाणीची सत्यता प्राप्त करून देणारी, तुमची वाणी सत्य झाली पाहिजे असं ज्योतिषांना वाटत असतं की मी ग्रहयोगांच्या आधारे जे काही प्रिडिक्शन करणार आहे ते प्रिडिक्शन सत्य व्हावं, इतकी वाणीमध्ये सामर्थ्य यावं, असं ज्याला वाटत असेल त्याला सुद्धा हे अतिशय उत्तम स्तोत्र मानलंय. मनसक काम माकुतीम वाचस सत्यमशी मशी वाचस सत्यमशी मही पशूनाम रूप मन्यस्य मयी श्रीश्रयताम यशः. तर आपले मनाच्या कामना, संकल्पाची सिद्धी आणि वाणीची सत्यता मला प्राप्त होण्यासाठी मी तुझी उपासना करतोय. गौ आदी सगळ्या पशु आमच्याकडे वाढावे, अन्न आणि भोग्य पदार्थ, धनधान्याची वृद्धी व्हावी, धान्याची पण वृद्धी व्हावी, संततीची वृद्धी व्हावी माझ्या घरामध्ये. आणि ही श्रीदेवी ही माझ्या घरामध्ये चिरंतन वास्तव्य करावी, हिने चंचल होऊ नाही, ही इथं स्थिर व्हावी, म्हणून तिच्या संततीचं पण स्मरण केलं जातं. तर तिच्या ज्या संतती आहे, लक्ष्मीचे पुत्र कर्दम ऋषी ही संतान आहे, ती पद्म म्हणजे कमळाची माळा धारण करणे, ती महालक्ष्मी माझ्या कुळामध्ये स्थिर व्हावी. श्रियम वासये मे कुले मातरम पद्म मालिनी आपसृजंतु स्निग्धानी चिक्लीत वसमे गृहे निच देवी मातरम श्रियम वासये मे कुले. तर ती माझ्या कुळामध्ये स्थिर राहावी. मग तिचं वर्णन केलेलं आहे की आर्द्राम पुष्करणीम पुष्टीम पिंगलाम पद्ममालिनीम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो मावह आर्द्राम यक्कर्णीम यष्टीम स्वर्णाम हेममालिनीम सूर्याम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो मावह. चांदी सारख्या चंद्रप्रकाशाची अशी दिसणारी लक्ष्मी माझ्या घरात स्थिर हो. सुवर्णाच्या रूपाची, कनकांच्या रूपाची अशी ती कनकधारा माझ्या कुळामध्ये प्रतिष्ठित हो.
असं त्यांनी ती विनंती केलेली आहे. यशुची प्रयतो भूत्वा जुहुयादा जमन्वहम सूक्तम पंचदशर्चंच श्रीकामस सततं जपेत. अशा लक्ष्मीच्या कामनेसाठी हे जे 15 श्लोकांचं जे काही सूक्त आहे, श्री सूक्त, हे म्हणावं तर त्यांनी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. तर याची पंचदशी आहे. ओम क ए ई ल ह्रीम ह स क ह ल ह्रीम स क ल ह्रीम, याला म्हणतात पंचदशी. याच्यातलं प्रत्येकाच्या बीज मंत्राची एक मातृका आहे आणि या सगळ्या मातृका आपल्याला अनुकूल व्हाव्या म्हणून मग आपण त्रिशती म्हणतो किंवा हे 15 श्लोकांचं श्री सूक्त म्हणतो. ही सुद्धा पंचदशीच आहे. कारण पंचदशी बीज मंत्राचं म्हणजे त्याची दीक्षा घ्यावी लागते. त्या मंत्रावरती काही संस्कार करावे लागतात, ते सिद्ध करावे लागतात, त्याच्यासाठी काही साधना करावी लागते. तर एवढं सामान्य माणसाला वेळ नसतो. म्हणून हे 15 श्लोकांचे जे श्रीसूक्त आहे ते लक्ष्मी पूजनानंतर जरूर घरामध्ये सर्वत्रांनी म्हणावं. ज्याला येत नसेल त्यांनी YouTube वरनं हे डाउनलोड करून घ्यावं आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरामध्ये हे स्तोत्र म्हणण्याचा प्रघात निर्माण करावा. म्हणजे ती तुमची कुलपरंपरा होईल आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा सौख्य मिळेल. कारण आपल्या ऋषींनी ही जी सणांची रचना केलेली याचा ज्योतिषाशी संबंध आहे. कन्यागतामध्ये श्राद्ध करा, विजयादशमीच्या ठाई शस्त्राचं पूजन करा, देवीच्या त्या स्वरूपाचं पूजन करा, महाकालीच्या जी युद्धामध्ये विजयी होऊन परत आलेली तिचं स्वागत करा, तिच्या आशीर्वादाने युद्धात विजय मिळवतो. संग्राम लक्ष्मी येते. त्याचप्रमाणे इथं जी लक्ष्मी आपण जी पूजा करतो ही धनधान्य समृद्धीची देवता आहे, आदिशक्तीची. ते पालन करतो रूप आहे. ती पालन करते त्या दिवशी आपल्या घरात येणार आहे अशी भावना करायची. तिला आवाहन, पूजन, पाद्य सगळं द्यायचंय. त्याच्यानंतर नैवेद्य आरती करून अन्न तिच्यासाठी समर्पण करायचंय, बलिदान करायचंय, एखादं नारळ फोडायचंय. त्या दिवशी फटाके फोडायचे प्रकाशाचे, नळे वगैरे असे चांगले खूप आवाजाचे फटाके नाही फोडले तरी चालेल. रोषणाई करायची, दिवा अर्पण करायचा आहे. कारण दीपमालिका, दीपावली म्हणजे दीपमालिका, वेगवेगळ्या देवांसाठी दिवे लावणे, त्यांची पूजा करणे, हे दीपावलीचा मुख्य उत्सव आहे. फटाके फोडणं, ते अभ्यंग स्नान आणि हे जे आपले जे आहे या रूढी परंपरांचा भाग आहे. पण देवता पूजन आणि देवतांना दीपमालिका अर्पण करणं हे खूप आवश्यक विधी सांगितलेल्या लक्ष्मीपूजनामध्ये. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर स्तोत्र पठणाला पण फार महत्व आहे. काय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रुतयश्च भिन्ना, श्रुती वेगवेगळ्या आहे. 4 वेद श्रुती आहेत, वेदांग श्रुती आहेत, उपनिषद श्रुती आहे. स्मृतयश्च भिन्ना, स्मृती लिहिलेलं, गुरुकडे जाऊन बसला कानाने ऐकलं त्याला श्रुती म्हणतात. वेद वाङ्मय श्रुती आहे. पूर्वी लिपी नव्हती तेव्हा गुरुकडे जाऊन हे शिकावं लागायचं आणि ते म्हणताय त्याप्रमाणे आपल्याला म्हणून पाठांतर करून वेद जपलेले, वेद वेदांग याला श्रुती म्हणतात. त्याही भिन्न भिन्न आहे ना. वेदही एक नाही ना. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, उपवेद पण आहे. आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, स्थापत्य, शिल्पवेद, हे सगळे वेद पण भिन्न भिन्न आहे. कोणत्या वेदाचं ऐकण्याचं? स्मृतेच भिन्न, स्मृती पण अनेक आहेत. नारद स्मृती, पराशर स्मृती, आत्री स्मृती. कोणत्या ऋषींचं ऐकून आपण निश्चित करायचं हे पण कठीण आहे. नेको मुनिर्यस्य वच प्रमाणम, एकही मुनी असा नाही की त्याचे सगळे वचन आपण प्रमाण मानावे. प्रतिपद वृद्धी सत्वे धर्मस्य तत्वम, धर्माचं जे तत्व आहे निहितम गुहाया, त्यात गुहेमध्ये आतमध्ये लपलेलं आहे. निहितम गुहाया महाजनो येन गतः पंथः, ज्या रस्त्याने महाजन गेलेले आहेत, आपले वाड वडील गेलेले आहेत, त्या रस्त्याने जावं, सोपं करून घ्यावं, खूप अवघड करू नये. आणि जे विद्वान आहे, ज्यांना ते पटलेलं आहे, ज्यांची श्रद्धा आहे, त्यांनी थोडस आपल्या अध्ययनानुरूप साधनामध्ये काही वेगळे स्तोत्र वापरले, वेगळे द्रव्य वापरले. आपल्याला कळत असेल काही स्मृती म्हणजे लिहिलेलं वाचलं असेल त्यानुसार करून बघण्याची, लक्ष्मीपूजनाची वेगळी पद्धत असेल तर ती करायला जे ज्ञाते आहेत त्यांना परवानगी असते. पण ज्यांना काही याच्यातलं कळत नाहीये, ना ज्योतिष कळत आहे, ना धर्मशास्त्र कळत आहे,
त्यांनी महाजन ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने जावं, फार धर्माच्या खोलामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नाही. धर्माचं तत्व अत्यंत गंभीर असतं. त्याच्यामुळे श्रुती स्मृतीची भिन्नता लक्षात घेऊन सत्सद विवेक, या सत्सद विवेक बुद्धीला फार आपल्या धर्मात महत्व आहे. सनातन धर्मामध्ये, सनातन धर्माचा एक कोणी प्रॉफिट नाहीये ना, एकच ग्रंथ नाही ना आपण मानत. सनातन म्हणजे त्यांच्याजवळ जे ज्ञान विज्ञान होतं त्या ऋषींनी आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळावं म्हणून उच्चारणाच्या द्वारे टिकवलं ती श्रुती आहे, लिहून ठेवलं ती स्मृती आहे आणि गोष्टी रूपात सांगितलं ते पुराण आहे. या सगळ्यांमध्ये महालक्ष्मीचं पूजन करण्याची पद्धती आणि आचार आणि परंपरा दिसून येते आपल्याला. आपल्या घरातही ती असते. त्या परंपरेनुसार वागावं. विद्वानांनी काही प्रयोग करून बघायचे असतील तर त्यांनी आपल्या आपल्या गुरुजनांच्या शिकवणीप्रमाणे ते द्रव्य ती पूजन पद्धती अंगीकार करावी. म्हणजे त्याच्यापासनं भलं होतं. पण ते करावं हे मात्र नक्की आहे. कारण ते जर नाही केलं तर आपल्याला त्याच्यापासून मिळणारे फायदे मिळत नाही. तर विद्वानांनी जरूर करावं आपल्या आपल्या परंपरेनुसार. बलिदानाची पद्धत वेगळी असू शकते किंवा आपण काही ठिकाणी पंचोपचार पूजन करतात. सरस्वती पूजनाला काही वेगळे मंत्र स्तोत्र वापरले जातात. तर आपल्या आचारानुसार वेळ निश्चित केली जाते. आपल्या परंपरेनुसार पूजा द्रव्य निश्चित केलं जातं. पण षोडश उपचार पूजा ही त्या दिवशी लक्ष्मीच्या प्रतिमेची करणं गरजेचं आहे. मग धान्य राशी, त्याच्यानंतर धन राशी, हे नोटांचं बंडल किंवा आपले जे जुने नाणे असतात, काही मौल्यवान नाणे असतात, त्यांना पण आपण षोडशोपचार पूजा करावी, दीपाची पूजा करावी, पृथ्वीची पूजा करावी. हा, तर हे सगळे जे आचार दिलेले आहेत ते त्या दिवशी जरूर करावे. रात्र आनंदात घालवावी, मिष्टान्नाचं भोजन करावं, नृत्य गायन वादन करावं. हा, आणि याप्रमाणे आपण दीपावलीचा उत्सव करावा. कारण हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आपला हिशोब पूर्वीच्या काळी विक्रम संवत जेव्हा मानत होते, ते आजही मानतात अनेक लोक. तर ते त्या दिवशी हिशोबाच्या वह्यांचं पण पूजन करतात. आणि दुसऱ्या दिवशीपासून दुसऱ्या हिशोबाची वही पूर्ण होणार असते. मग आपलं आता कोणाकडे किती उधारी येणं आहे, कोणाकडनं घेणं आहे, कोणाला देणं आहे, ते घेऊन नव्या वहीमध्ये आणि मग पुढच्या वर्षाचा प्रवास सुरू होत असतो. तर बलिप्रदेच्या दिवशी तर ती आपल्याला वही वापरायला सुरुवात करायची असते. तर ती पण लक्ष्मी पूजनामध्ये जुनी वही आणि नवी वही ठेवून त्याचं पण सरस्वती म्हणून पूजा करायची असते. कारण ती पण एक सरस्वतीच्या रूपातली लक्ष्मीच असते. तर अशा प्रकारे लेखणीची पूजा करायला सांगितलेली आहे. वेगवेगळे प्रतीक हे वापरले गेलेले आहेत. हा, तर त्याप्रमाणे आपण ती पूजा करायची आहे. सर्वसामान्य माणसांना सुद्धा ही पूजा युट्यूबवर आजकाल पाहायला मिळते. अनेक पोथ्या त्याच्यातनं निघालेल्या आहेत. तुम्हाला जे स्तोत्र मंत्र येतात ते तुम्ही म्हणू शकता. कनकधारा स्तोत्र म्हटलेले उत्तम आहे. श्री सूक्तासारखंच आहे ते. त्यानंतर एक लक्ष्मी सूक्त आदी शंकराचार्यांनी रचना केलेली ते पण सुंदर आहे. लक्ष्मीचे अनेक स्तोत्र पुराणांमध्ये दिले. इंद्राने केलेली लक्ष्मीची स्तुती, शंकरांनी केलेली स्तुती, विष्णूंनी केलेली स्तुती, समुद्राने केली स्तुती, असुरांनी केलेली स्तुती, अशा अनेक प्रकार वेगवेगळ्या स्तुती पुराणांमध्ये दिलेल्या आहे. तुमच्या भावनेप्रमाणे तुम्हाला देवीकडनं काय पाहिजे त्यानुसार तुम्ही ते करू शकता. पूजा झाल्यानंतर एक प्रार्थना जरूर करावी की आपण जी करतो पूजा ही एक प्रकारचं तंत्रच असतं. पूजा म्हणजे काय? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. आपल्याही कणाकणामध्ये ईश्वर आहे. आपण पण मरणार नाही. गीता सांगते हा, नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः. तू तोच आहेस की जो शस्त्राच्या आघाताने मरू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही, आग जाळू शकत नाही. ते चैतन्य जे कणाकणामध्ये सामावलेलं आहे, ती एनर्जी. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ती एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. जर आपण पण या फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये जाऊ, आपण मरणार नाही. अमृतस्य पुत्र आहात, आपण अमृताचे पुत्र आहोत. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव, त्या जीवाला चालवणारी चेतना, तो आत्मा त्याच्यामध्ये आहे. तो आत्मा मरणार नाही. तो आत्मा परमात्म्याचा अंश आहे असं सांगितलेलं जातं. तर आत्मा फक्त आपण आत्मा नाही ना, आपण मन पण आहे ना. मन म्हणजे आपला इगो, अहम, त्याच्याशी असलेला ऍटिट्यूड आपला, आपली उच्च निश्चतेच्या संकल्पना, मी हुशार आहे, मी सज्जन आहे, माझं कुळ असं आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे, माझ्याकडे इतकी डिग्री आहे, माझ्याकडे इतकं पद आहे, मी खूप सुंदर आहे, मी खूप समजदार आहे. हे जे सगळं आपल्याविषयी आपल्याला वाटत असतं त्याला ऍटिट्यूड म्हणतात.
मी राजेश दीक्षित जेव्हा म्हणतो, वेद सांगता तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. मी म्हणतो ब्रह्म नाही, मी राजेश आहे. त्याचप्रमाणे आपण पण म्हणत असतो, त्याला अहम, इगो म्हणता. याच्याबरोबर ऍटिट्यूड असतो, मी कोणत्या कुळातला आहे, मी किती शिकलेलो आहे, मी किती पैसे मिळवले, माझ्या बापाकडे किती इस्टेट आहे, मी एवढा मोठा आहे, तेवढा मोठा आहे, एवढा समजदार आहे, हे ऍटिट्यूड असतं. त्याचप्रमाणे जसं आपल्याकडे ऍटिट्यूड असतो, त्याचप्रमाणे आपल्या एक वासनांचं बंडल असतं. की मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे करायचं, ते करायचं, ते घेऊनच आपण जात असतो. ही स्पिरिच्युअल बॉडी म्हणजे मन आहे. आपला अहम, आपला इगो, आपला ऍटिट्यूड आणि आपणच बनवलेलं आपल्या इच्छांचं बंडल. ते इच्छा पूर्ण करायला कोणाची तरी प्रार्थना करावी लागेल ना. तर ती ही आदी शक्तीचं लक्ष्मी स्वरूप आहे, की हे सगळं मला दे बाई. हा तर माझं वर्ष चांगलं जाईल, मी प्रगती पथावर ठेव मला. तर तिचं सगळं पूजा झाल्यानंतर जरूर की काही चुकलं असेल तर माफ कर देवी असं सांगावं. अज्ञानात विस्मृतिर्भ्रांत्या यन्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. आणि मग मागावं तिच्याकडे, रूपम देही, जयं देही, यशो देही, द्विषो देही, पुत्रान देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे. अशी प्रार्थना आहे त्याच्यामध्ये. फलश्रुतीमध्ये पण ते सांगितलेलं आहे. हे मागणं मागायचंय आपण देवीकडे या दिवशी. अशा प्रकारे लक्ष्मीपूजन आपण संपूर्ण करायचं असतं. मग दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा, संवत्सर आरंभ करायचा. बायकोनी नवऱ्याला ओवाळायचं, अभ्यंग स्नान घालायचं, नवऱ्याने बायकोला उपहार द्यायची, ही पद्धती आहे. आज नातींनी आजोबांना वडिलांना पण ओवाळायचं असतं मुलींनी. रक्षणकर्ते आहेत ते, नारायण आहेत या भावनेनी. आणि मग दुसऱ्या दिवशी बहीण भावांच्या प्रेमाची यमद्विती आहे. आणि मग आपले पित्र आपल्या घरी जातात. दिवे लावतो आपण, आकाश कंदील लावतो, त्या वाटेने आकाश मार्गे ते निघून जातात. आणि मग आपलं नैमित्तिक कर्म चातुर्मास संपून कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी करून आपण नूतन संवत्सरामध्ये प्रवेश करत असतो. असा हा आपला सण आहे. तर आता मला जे सांगायचं होतं मी इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काही शंका विचारायच्या असतील तर विचारा. मी इथं विराम घेतो. आशा आहे की माझं बोलणं तुम्हाला कळालं असेल, समजलं असेल, आणि जे नाही समजलं असेल तर ते तुम्ही विचारू शकता मला. धन्यवाद. धन्यवाद सर. आज तुम्ही दिवाळीचे सगळ्यांना काम असतात, तर वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला सुंदर लेक्चर दिलं. तर आम्ही नक्कीच व्यवस्थित सागर संगीत पूजा करूच. तर धन्यवाद त्याबद्दल सर. धन्यवाद. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आभार. सर्वांना मनपूर्वक आभार. एक शब्दावर, एका फोनवर आपण आपला अमूल्य वेळ दिला हं. आणि आपलं ज्ञानाचं भंडार मोकळं केलं. श्री सूक्त म्हणजे काय आणि लक्ष्मी म्हणजे काय हे बोली भाषेत तुम्ही समजून सांगितलं, त्याबद्दल तुमचे राजेश दीक्षित सर मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. मला व सर्वांनाही दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांना पण, श्रोत्यांना पण हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या पर्वासाठी. चला, मी कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. हो, धन्यवाद. धन्यवाद.